महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचे मित्र आणि महाराष्ट्राचे कुलस्वामी श्री आई तुळजाभवानी यांच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रॅली स्वराज्य संघटनेच्या रॅली पत्रकार परिषद चालू केलेली दरवर्षीप्रमाणे गेली 14 वर्ष सावंतवाडी शहरातील स्वराज्य संघटना रॅली आयोजित करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यात। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रॅली संदर्भात जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आज या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहोत। श्री कासकर साहेब। स्वराज्य संघटनेची स्थापना 2012 सालात झालेली होती। त्यावेळी आम्ही सगळे शहरातले सर्व तरुण तरुणी यांनी एक स्वराज्य संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या मार्फत आम्ही 19 फेब्रुवारीला दरवर्षी आज 14 वर्ष शिवजयंती निमित्त शिवचेतना रॅली शहरातून आम्ही कायम घेतली। त्या रॅलीनंतर अनेक मंडळ अनेक संघटना यांनी ही शिव रॅली दरवेळी गावागावात आपल्या वॉर्डमध्ये साजरी केलेली आहे। त्याचं अभिनंदन आम्ही स्वराज्य संघटनेच्या मार्फत करत आहोत। दुसरी गोष्ट ही रॅली उद्या सकाळी 10 वाजता राजवाडा येथून निघेल। ढोल ताशे असतील चित्ररथ असतील। ती रॅली मिलाग्रीज हायस्कूल राजवाड्याकडनं सर्व शिवमूर्तींचं पूजन करून ती मिलाग्रीजकडनं गांधी चौकातून गौरीटा व नंतर जिमखाना येथे त्याची सांगता होईल। या चित्ररथामध्ये अनेक पारंपरिक वेशभूषा आहेत। त्यांना आकर्षक बक्षिसं या महिला वर्गाने ठेवलेली आहे। त्या संदर्भात माहिती देतील या स्वराज्य संघटनेच्या यावर्षीच्या रॅलीत एक 13 वर्षाच्या खाली बालगट त्यांच्यासाठी पारंपरिक वेशासाठी 3 आकर्षक बक्षिसे आहेत। त्याचप्रमाणे 13 वर्षावरील खुला गट त्यासाठी पण पारंपरिक वेशासाठी 3 आकर्षक बक्षिसे आहेत। त्याप्रमाणे या रॅलीत बऱ्यापैकी महिला सामील असतात। त्या महिलांसाठी यावर्षी पण 3 आकर्षक बक्षिसे ठेवलेली आहेत। त्यामुळे आम्ही असे आवाहन करतो की जास्तीत जास्त महिलांनी पारंपरिक वेशात यावे, मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा कराव्या आणि या रॅलीची शोभा वाढवावी आणि ह्यात सर्व महिलांनी सावंतवाडीतील मुलांनी सामील व्हावेत एवढीच आमची एक इच्छा आहे। नक्कीच। नमस्कार। मी सातत्याने आम्ही 14 वर्ष जी आज उद्या मी जी शिवजयंतीची जी रॅली करणार आहोत या रॅलीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की या रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं जात नाही। सर्व पक्षीय लोक उपस्थित असतात आणि जे मान्यवर मोठमोठे जे काही लोक जे उपस्थित राहतात जे उपस्थित असतील त्यांच्या हस्ते याचं श्रीफळ वाढवून याचं उद्घाटन केलं जातं। तसेच आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावंतवाडीच्या सौभाग्यवती नुपूर मटकर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। आणि या रॅलीचं खास वैशिष्ट्य असं आहे की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त महिला नेहमी दरवर्षी उपस्थित असतात। बऱ्यापैकी मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही इथल्या सर्व महिला मोहिनी मडगावकर असतील, दीपिका कोरगावकर असतील, नुपूर मटकर पहिल्यांदाच ही रॅली जॉईन करत आहेत। ह्या सर्व महिला आणि खरं तर ह्या सर्व इथे उपस्थित असणाऱ्या स्वराज्य संघटनेच्या सर्व युवकांचं कौतुक करावं असं वाटतं की खूप हिरहिरीने भाग घेतात आणि मला वाटतं जिल्ह्यातली सर्वात मोठी जी रॅली होत असेल ती स्वराज्य संघटनेची असेल। तर या निमित्ताने आम्ही स्वराज्य संघटनेचे सर्व हे जे आयोजक आम्ही सर्व उद्या आवाहन करत आहोत 8 वाजता उपस्थित राहायचे कारण तिथे फेटे बांधून आपण 10 वाजता रॅली सुरुवात करणार आहोत। त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त महिलांनी मुलांनी युवकांनी उपस्थित राहावं असं एक मी आवाहन करते। धन्यवाद। आणि या रॅलीमध्ये 8:30 वाजल्यापासून फेटे बांधण्यात येतील तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असं आवाहन स्वराज्य संघटनेमार्फत करत आहोत। कारण 10 वाजता त्यावेळी रॅली सुरू होईल। चहा पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे आणि रॅली 10 वाजता राजवाडा येथून निघेल। परत एकदा सांगतो 10 वाजता जरा लवकर लगेच निघेल यावर्षी। आणि लखनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते विशालजी परब असतील त्या रॅलीमध्ये, अनेक राजकीय पुढारी पण असतील, दीपकभाई केसरकर असतील, म्हणजे सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते या रॅलीमध्ये सहभागी होतील। त्यामुळे सगळ्या सावंतवाडीकरांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन या रॅलीची शोभा वाढवावी एवढंच।
शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत आणि आपण इतर रॅलीमध्ये जात असतो, पण इथे सर्व महिलांनी स्वतःहून शिवाजी महाराज आपले दैवत असल्यामुळे स्वतःहून स्वतःच्या इच्छेने या रॅलीत सहभागी व्हावं असं मी सर्व महिलांना, तसेच घे बरारी फाउंडेशन, समता महिला मंडळ, आरंभ सती, शिवकन्यका ग्रुप या सगळ्या ज्या महिला आपल्या आज ज्या समाजात काम करतायत त्यांनी ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला आपली एवढी म्हणजे आपल्यासाठी महिलांसाठी जे जे काही केलं ते ऋण त्यांचं आहे असं समजून सर्व महिलांनी स्वतःहून या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी माझ्या वतीने सर्व महिलांना आवाहन करते आणि सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग या रॅलीत घ्यावा. धन्यवाद. तर आजच 18 फेब्रुवारी म्हणजे बलिदान मास आज चालू होतं. तर मी यांच्यामार्फत हे पण आवाहन करते की एक महिना म्हणजे 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बलिदान मास आहे, तो पण तुम्ही पाळा. म्हणजे आपण जसं छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्यातनं प्रेम दाखवतो, तसंच आपण छत्रपती संभाजी महाराजांवरचं पण प्रेम आपण एक महिना असं दाखवू शकतो. त्यांच्या बलिदानाला म्हणजे त्याची आपल्याला जाणीव आहे हे आपण यातून दाखवू शकतो. तर उद्या जास्तीत जास्त तुम्ही सहभागी व्हा आणि तरुणांना मी जास्त सांगेन की तुम्ही या, कारण आपणच पुढची पिढी आहोत ज्यांनी हे सगळं महाराजांचे विचार आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी ते आपल्याला माहीत पाहिजे, तर आपण पुढच्यांना ते समजवणार. त्यामुळे तुम्ही उद्या रॅलीला नक्की